नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. मध्यरात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये खलबत झाली. राजीनामा देण्यावरती देवेंद्र फडणवीस ठाम आहेत आणि संघटनात्मक पातळीवरती कामाची जास्त गरज आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांना या बैठकीच्या माध्यमातून दिली. रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये खलबत सुरू होती. देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावरती ठाम आहेत आणि संघटनात्मक कामाची जास्त गरज आहे किंवा संघटनात्मक पातळीवरती कामाची जास्त गरज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना सांगितलं. अधिक माहितीसाठी जाऊयात. नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत. राहुल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट झाली का? कधी झाली? नंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जी आहे ती बैठक पार पडली. आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊन म्हणजे सरकारच्या बाहेर पडून आता संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी पक्षाकडे विनंती केली होती आणि त्याच संदर्भात कालची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण होती. देशामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये याचा मोठा फटका जो आहे तो भाजपला बसला आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राला मोठ्या जागा या ठिकाणी गमवाव्या लागल्या आणि त्यामुळे त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी संघटनात्मक पातळीवर जास्तीत जास्त काम करण्याची गरज असल्याचं सांगत पक्षश्रेष्ठींना याबाबत सरकारमधून मला मुक्त करा असं सांगण्यात आलं होतं. अर्थात यापूर्वी देखील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस. बरं राहुल, नीट आवाज पोहोचत नाहीये. मात्र ही भेट काल रात्री उशिरा झाल्याचं कळतंय. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मध्यरात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये खलबत झाली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावरच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्याचसोबत त्यांनी अमित शहांशी बोलताना सांगितलं की संघटनात्मक पातळीवरती कामामध्ये भर देण्याची जास्त गरज आहे असं देवेंद्र फडणवीसांचं मत होतं. काल रात्री उशिरा दोघांमध्ये बैठक झाली. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत आणि ते अमित शहा आणि त्याचसोबत पक्ष नेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेलेत. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावरती ते ठाम आहेत. मला जबाबदारीतून मोकळं करा असं जाहीररित्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले असता रात्री उशिरा अमित शहा आणि फडणवीस यांची भेट झाली आणि त्यातनं पुन्हा एकदा आपली भूमिका त्यांनी मांडली. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. मात्र अजून यावरती काही निर्णय झालेला नाही. अर्थात पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल असं सांगितलं जात आहे. त्यात संघटनात्मक पातळीवरती भर देऊन काम करण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना कालच्या बैठकीमध्ये सांगितल्याचं कळतंय.